त्यांना काही देणे गेले नाही। रात्री 10 वाजता खोदणे, दुसऱ्या सकाळी लेवल करणे, रात्री पाईप फुटलं काय मेला जगला काही नाही। आता कालपासून 3 ॲक्सिडेंट झालेत, त्याला जबाबदार कोण सांगा? गडिंग्लजमध्ये सुरू असलेला हा माझ्या पाठीमागं बघताय तो नेसरी महामार्ग। या महामार्गामुळे गडिंग्लजची वाहतूक तर विस्कळीत झालेलीच आहे, पण त्याचबरोबर गडिंग्लजचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न। या पाणी प्रश्नावर या रस्त्याच्या कामामुळे अधिकच प्रश्नचिन्ह उठलेले आहेत। या ठिकाणी असणाऱ्या ज्या नळाच्या पाईप आहेत त्या पाईप फोडल्या गेलेल्या आहेत। त्या रस्त्याच्या कामगारांकडून पाईप खणल्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात नाही आहे। त्यासाठी या ठिकाणी गडिंग्लजचे उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी आलेले आहेत, पण कोणताही कामगार या रस्त्याचा किंवा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे। हा जो रोड आहे तो MSIDC कडे आहे। MSIDC मार्फत ह्या नेसरी महामार्गाचं कॉन्ट्रॅक्ट काढून सोना इन्फ्रा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय। त्यांचे संबंधित इंजिनियर आहेत, त्यांना आम्ही नगरपालिका ऑफिस मध्ये 3 वेळा नगराध्यक्ष साहेब यांच्या दालनामध्ये बोलवून हा प्लॅन काय असणार आहे, कशा पद्धतीने रोड होणार आहे, आमच्या पाईपलाईन शिफ्टिंग करावी लागणार या संदर्भात सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना। ते काय करतात, ते ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी रात्री त्यांची खुदाई होते आणि दिवसा हे मुरुम टाकून रोलिंग करतात। पण रात्री खुदाई करताना आता त्यांनी खालून आपलं आनंद विहार हॉटेलच्या जरासं खालून इथपर्यंत जवळपास 20 ते 25 लोकांचे कनेक्शन तोडलेले आहे। या संदर्भात परवा देखील आम्ही साईडवर येऊन त्यांना दाखवलंय। त्यांचा सेंटर पासून 5 मीटरचा रोड आहे, त्याच्यानंतर 1 मीटर शोल्डर, 1.5 मीटरचा नंतर पॅसेज आणि त्यानंतर गटर आहे 1.5 मीटरची। गटर आणि रस्ता याच्यामध्ये पाईपलाईन टाकून देणार आहेत। पण आता वस्तुस्थिती अशी आहे, आम्हाला त्यांनी मान्य केले की आम्ही पाईपलाईन शिफ्टिंग करून देतो, पण आता वस्तुस्थिती बघितली तर रोड नंतर लगेच गटर आहे, ते कुठे पाईपलाईन शिफ्ट करणार आहेत। पण यांचं काम आता सातत्याने चालूच आहे। शिफ्ट लाईन कधी करणार आणि लोकांचा पाणी प्रश्न सोडवणार कधी, ही रोड करण्यातच व्यस्त असल्यामुळे लोकांचा पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। पण नगरपालिकेनं यामध्ये 3 ते 4 वेळा त्यांच्याशी बैठक घेऊन सगळ्या वस्तुस्थिती सांगितलेली आहे। आज नोटीस जाईल आमची त्यांना, त्यांनी आम्हाला हे पूर्ववत करून द्यावं असे। हे महामार्ग बनवण्याबद्दल नागरिकांचा किंवा आमचा काही विरोध नव्हता। रस्ता अजून 1 किलोमीटर पाठीमागे असतानाच आम्ही संबंधित आमचे जे काय समोर आलेली छत वगैरे होते ते सर्व काढून त्यांना सहकार्य केलेलं आहे। पण आता रस्ता करत असताना त्यांनी रात्रीची खोदाई करतात आणि त्यामुळे इथं नळ कनेक्शनची तोडफोड झालेली आहे आणि पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। नगराचे महेश सलवादे इथं आले, त्यांनी त्यांची भूमिका इथं मांडलेली आहे। नगरपालिकाही सहकार्य करायला तयार आहे, पण पाईपलाईन पूर्ववत करून देणे हे त्यांचं कर्तव्य आहे, ते करावं। उपनगराध्यक्ष साहेब त्यांचे कोणतेही कामगार नाहीत आणि त्यांनी नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं दिसत नाही। साईट इंजिनियरच आहे ना तुम्ही, त्यांनी इंजिनियरांना मी आता जागेवर इथं बोलून घेतलेला आहे। त्या इंजिनियरांना मी सक्त वॉर्निंग दिलंय की तुम्ही त्यांचं काम थांबवा। त्यांनी काय करतात ताई, रात्रीचं काम चालू करतात, हे उकरतात आणि सकाळी लेवल करतात। त्यामुळे रात्री जर आज कोण काम चालू केलं, आम्हाला येऊन भेटल्याशिवाय आमच्या ज्या प्रश्नाचे हे आहेत ते सोडवल्याशिवाय जर काम चालू केलं तर आम्ही गप बसणार आहे। मी रात्री कधी सुद्धा आज येणार आहे, तेवढं लक्षात राहून तुम्हाला। हा नंतर ना काय जर त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही जबाबदार असतो। तेच घेऊ आणि सगळं पाडत आल्यात आणि लाईनी तोडत आल्यात ना सगळ्यात मोठं। काल आम्हाला सांगितलं पहिला गटर करून काय येणार आहे, त्यामुळे आम्ही पत्रे काढून घेतलो आणि ते राहिलं बाजूला पहिला रस्ता चालू केला। झालेल्या या तोडफोडीमुळे इथले नागरिक संतप्त झालेले आहेत। सांगा की काय करणार आहेत, नेमकी पाईप कुठून जाणार आहे, केवढा रस्ता आत येणार आहे, हे तुम्हाला या रस्तेवाल्यांनी काहीच सांगितलेलं नाही। रात्री 10:30 चालू केले। रात्री हे जे काम आहे हे नगरपालिकेच्या अखत्यारीत नसलेलं काम आहे। हे बांधकाम विभागाकडे हा रस्ता आहे आणि ह्यांनी काय केलेत, आपल्या नगरपालिकेचे लोक आता ह्यांनी डॉक्टर साहेबांनी सांगितलं फाळा भरतोय, हे योग्यच आहे। फाळा भरता नगरपालिका तुमच्या सगळ्या फाळ्यामुळेच हे सगळं चांगलं सुव्यवस्थित आम्ही सगळ्या सुविधा देऊ शकतोय। हे जे कनेक्शन तोडलंय हे ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी तोडलेलं आहे, हे त्यांनी तोडलेलं आहे। आता मी इथं स्वतः त्यासाठी आलेलो आहे, त्यांना काम थांबवायच्या सूचना दिल्या आहेत आणि इथं पुढे त्यांना आम्ही सक्त सूचना दिल्या आहेत। आज वागून आम्हाला काय मत आहे तुम्हाला, कोऑर्डिनेशन तुमच्यात कॉन्ट्रॅक्टर नगरपालिका, आम्हाला सांगा की आता एवढा रस्ता आहे किंवा उद्या हे काढणार आहे किंवा परवा हे काढणार आहे। सगळ्या लोकांनी काढून घेतले सगळं पाप। अचानक सकाळी येऊन बघतो तर रस्ताच करून ठेवले, गटर तर काही नाही झालं। त्या लोकांची जी आता 2-4 दिवस जे मनस्ताप होत आहे त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्ही आता काम थांबवायची सूचना दिली आहे। पण तोपर्यंत या ट्रॅफिकच्या होणाऱ्या नुकसानीला आणि या गर्दीला नेमकं जबाबदार कोण, हाच प्रश्न इथल्या संतप्त नागरिकांना पडलेला दिसतोय। छत्रपती शिवाजी चौकामध्ये I-20 गाडीला ट्रक धडकला। ही गाडी मला वाटते आमचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आहेत, नाव मला माहिती नाही, त्यांची गाडीला ट्रकनं
यावर नेमका कोणता तोडगा निघतोय हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॉलनीच्या इथली सुद्धा हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. हे सगळं या रस्त्यामुळे झालेलं आहे आणि अशा वेळेमध्ये जर या ठिकाणी एखादी ॲम्ब्युलन्स आली तर त्यातला पेशंट हा दवाखान्यापर्यंत पोहोचायच्या अगोदरच दगावणार, एवढं मात्र नक्की. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.